साकड घातलं याकडं नाम गेलं साकड घातलं नाम गेलं। राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सुपर VPN ओपन करून आपल्याला UK सर्व्हर कनेक्ट करायचा आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्याला मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। तर मटेरियल अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बीटमार्क दिलेला आहे, ते बीटमार्क सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून ते तुम्हाला खाली ऑप्शन दिसून येईल, तिथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट सॉन्ग म्हणून अशा प्रकारे एक ऑप्शन मिळून जाईल, तिथे आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतरसाठी बघू शकता एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ या ऑप्शनवर क्लिक आणि अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ झालेला आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की व्हिडिओच्या नुसार आपल्याला प्रत्येक भागात आपल्याला काय करायचं, स्प्लिट ऑप्शन म्हणजे 2 भागात कट करायचा आहे। आता जिथं आकडा चेंज होतो तिथं आपल्याला 2 भागात काय करायचं आहे, तिथं कट करायचं आहे। अशा प्रकारे शेवटपर्यंत जिथं जिथं चेंज होतं आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, ते बीट आहेत ते करून घ्यायचे। अशा प्रकारे मी शेवटपर्यंत बीट मार्क करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीट मार्क करून घ्या। तर बघू शकता आपण प्रत्येक बीट मार्कला प्रॉपर कट केलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रत्येक आपण बीट मार्क भाग केलेला आहे, तर प्रत्येक एक भाग सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करत तिथे आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून जो इमेज आपल्याला यूज करायचा तो इमेज सिलेक्ट करून अशा प्रकारे त्याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। अशाच प्रकारे प्रत्येक भागाला काय करायचं आहे, रिप्लेस ऑप्शन सिलेक्ट करून आपला इमेज आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर अशाच प्रकारे प्रत्येक बीटमार्कमध्ये आपल्याला काय करायचं, रिप्लेस अशा प्रकारे प्रत्येक तुमचा इमेज करून घ्यायचा आहे। तर मी अशा प्रकारे इमेज रिप्लेस करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे रिप्लेस करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर प्रत्येक बीटमार्कमध्ये आपला इमेज आहे तो रिप्लेस करून घेतलेला आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन पण व्हिडिओमध्ये दिलेली PNG आहे ती आपल्याला ॲड करून अशा प्रकारे काय करायचं आहे, थोडंसं रोटेट करून प्रॉपर अशी वरती सेट करायचे। सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन बघू शकता पहिला जो इमेज आहे त्याला काय करायचं, सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला डिस्ट्रॅक्ट राईट म्हणून हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर सेकंड इमेज आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा, बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर थर्ड इमेजला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। अप्लाय केल्यानंतर काय करायचं आहे, 3 इमेज झाल्यानंतर परत काय करायचं आहे की खाली इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन अशा प्रकारे काय करायचं आहे, डायमंड झूम म्हणून हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्हाला इथं ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये 1 नंबरला मिळून जाईल। तर हा इफेक्ट काय करायचा, या 3 इमेज परतच ॲड करायचा आहे। त्यानंतर 4th इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे, कॉम्बोमध्ये क्लिक करायचं आहे आणि डिस्ट्रॅक्ट राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्ट्रॅक्ट लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्ट्रॅक्ट राईट म्हणजे एकाडे डिस्ट्रॅक्ट राईट डिस्ट्रॅक्ट लेफ्ट अशा प्रकारे अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिस्ट्रॅक्ट लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन ट्रिम्पलेट 1 अशा प्रकारे हा ऑप्शन मिळून जाईल, तो तुम्हाला ऑप्शन अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन बघू शकता स्ट्रेच अँड डिस्ट्रॅक्ट हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन बघू शकताय की चेकर स्लाइड 2 अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल। त्यानंतर परत काय करायचं आहे, परत एकदा इथं बघू शकताय की आपण इथं इफेक्ट कुठला अप्लाय केला आहे की आपला जो बघू शकताय की बॉडी इफेक्ट आहे। तर बॉडी इफेक्ट अप्लाय करण्यासाठी इथं बघू शकताय तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये
गोस्ट म्हणून हा इफेक्ट मिळून जाईल तो इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअरला आपल्याला काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये अप्लाय करून बघू शकता टेक्स्चरमध्ये फ्रंट फ्रेम्स म्हणून टर्न फ्रेम्स म्हणून अशा प्रकारे तुम्हाला तो इफेक्ट मिळून जाईल तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअरला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन बघू शकताय इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे बघू शकताय. तर इथं काय करायचं आहे आपल्याला थोडं सांगतोय की आपला इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे इथं काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे की इमेज लेअर आहे तो आपल्याला सिलेक्ट करून वरचा बॅकग्राऊंडसाठी आपल्या इथं काय करायचं आहे की डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हाच जो इमेज आहे तो आपल्याला सिलेक्ट राहून इथं तुम्ही बघू शकताय की तुम्हाला इथं ऑप्शन मिळून जाईल अशा प्रकारे ओव्हरले म्हणून ओव्हरले करून घ्यायचा आणि हाच इमेज लेअर आपल्याला खाली येऊन जाणार आहे. आणि याच इमेज लेअरला आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन देण्यासाठी म्हणजे इफेक्ट देण्यासाठी सिम्पली काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन बघू शकता अशा प्रकारे इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे बघू शकताय की हा जो व्हिडिओ आहे म्हणजे आपण जो इमेज ॲड केला त्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इमेज सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन 3D कार्ड 6 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय होणार आहे की बॅकग्राऊंडलाही तो इमेज राहणार आहे आणि फ्रंटला पण तोच इमेज राहणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो इमेज आपण डेमोसाठी केलेला तो डिलीट करायचा आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्पिन आउट हा इफेक्ट लास्टला लावायचा आहे. तर लास्टला लावल्यानंतर बघू शकताय की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.